नमस्कार माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो 30 एप्रिल रोजी 2026 तुमच्या मनात असलेल्या सर्वात महत्त्वाचे प्रश्नाचे उत्तर आलेले आहे। कारण की राज्य शासनाने सर्वात मोठी अपडेट समोर आणलेली आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील हप्ते कधी जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर आणि अधिकृत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरल्या आहेत। एप्रिल अखेर असलेल्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या हप्त्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये म्हणजेच की 2,000 रुपयाचे हप्त्यामध्ये तुम्हाला वितरित करते। अपेक्षित वेळ जर बघितला तर एप्रिल ते जुलै या योजनेच्या पहिल्या चतुर्मासात कालावधीत काळ संपलेला असला तरी 30 एप्रिल 2026 पर्यंतची स्थिती पाहता केंद्र सरकार साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा हप्ता वितरित करण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये रक्कम मिळणार आहे। परंतु यामध्ये जर पात्र शेतकरी बघितले तर ज्या शेतकऱ्यांची KYC आणि लँड सीडिंग म्हणजेच भूमी अभिलेख नोंदणी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होतील। त्यानंतर जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल पण महाराष्ट्र राज्याने मोठी घोषणा केलेली आहे। महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर ही योजना सुरू केली असून यातही वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। विशेष म्हणजे अनेकदा पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच किंवा त्याचसोबत या योजनेचा हप्ताही जमा केला जातो। पुढील हप्ता जर बघितला तर अपेक्षित वेळ पाहिली तर राज्य सरकार सहसा केंद्राच्या हप्त्याशी सांगड घालून निधी वितरित करते। त्यामुळे मे 2026च्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जर दोन्ही हप्ते एकाच वेळेत आले तर शेतकऱ्यांना खात्यात 4,000 रुपये एकत्र मिळणार। जर तुम्हाला मागील हप्ते मिळाले असतील तर पुढच्या हप्त्याबाबत खात्री नसेल तर खालील गोष्टी तुम्ही तपासून घेऊ शकता। त्यामध्ये KYC तुम्हाला अनिवार्य आहे। पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुम्ही KYC पूर्ण करू शकता। त्यानंतर आधार सीडिंग, आधार बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे। त्यानंतर लँड सीडिंग जे 7/12 नोंदणी पोर्टलवर असल्याची खात्रीसुद्धा तुम्हाला करावी लागेल। त्यानंतर तपासा म्हणजेच बेनिफिशरी स्टेटस असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्टेटस तपासू शकता। अनेकदा तांत्रिक कारणामुळे पैसे खात्यात येत नाहीत। त्यांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे असू शकतात। बँक खाते DBT सक्रिय नसणे, सरकार आता थेट लाभ हस्तांतरित करत आहे त्याद्वारे तुम्हाला पैसे मिळतात। जर तुमचे खाते आधार कार्डाशी लिंक नसले तर व्यवहार तुमचा अपयशी होऊ शकतो। चुकीची माहिती, अर्जातील नावाचे स्पेलिंग आणि आधारावर नाव यात तफावत असल्यास हप्ता थांबवला जातो। इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, जर शेतकरी आयकर भरत असेल किंवा सरकारी नोकरीत असेल तर त्याला या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। जर तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करायचे असले तर तुम्ही pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाका, मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा भरून काढा आणि यानंतर क्लिक करा। येथे तुम्हाला FTO प्रोसेस यस असेल दिसल्यास समजावे की तुमचे पैसे लगेच जमा होणार आहेत। जर हे नसेल तर जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर तुम्ही खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता। यामध्ये पीएम किसान हेल्पलाईन नंबर आहे 155261 आणि त्यानंतर 1800 11 5526 हा टोल फ्री नंबर आहे। कृषी विभाग महाराष्ट्रतर्फे आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी भेट द्या। थोडक्यात सांगायचे झाले तर 30 एप्रिल 2026च्या स्थितीनुसार कागदपत्राची पूर्तता असल्याचे शेतकऱ्यांना खात्यात मे महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। पावसाळ्यापूर्वी बियाणे किंवा खताच्या खरेदीसाठी हा निधी शेतकऱ्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे। सरकार निर्णयानुसार तारखामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, त्यामुळे अधिकृत घोषणाकडे लक्ष करावे। ज्या या घोषणा होतील किंवा तारीख जाहीर होईल तर लगेच आपण व्हिडिओ टाकू आणि सर्वात पहिले तुम्हाला कळू। तरी येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।